नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अजित पवार गटातून एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं भुजबळ नाराज आहेत, तशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. काल देवगिरी बंगल्यावर राज्यसभा उमेदवारीबाबत बैठक पार पडली. भुजबळांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला बैठकीमध्ये विरोध केला, अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार आज दुपारी 1:30 वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे. तर सुनेत्रा पवार आज दुपारी 1:30 वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे, तशी घोषणा सुनील तटकरे करू शकतात. तर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानं भुजबळ मात्र नाराज असल्याची माहिती मिळते आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, सुनेत्रा पवार यांची उमेदवारी मात्र भुजबळ नाराज असल्याची चर्चा. सागर, नक्कीच प्रफुल्ल पटेल यांची जी रिक्त झालेली राज्यसभा आहे त्या राज्यसभेची निवडणूक लागलेली आहे आणि आज संपूर्ण उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडनं उमेदवार कोण असणार याचा संभ्रम होता, परंतु या सगळ्या संदर्भात चर्चा देखील झाली. या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले प्रामुख्याने नावं म्हणजे सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, त्यानंतर छगन भुजबळ असतील आणि अनेक नेते मंडळी या सगळ्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते. सध्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्या याकरता पक्षातील आमदार आणि कार्यकर्त्यांनी दादांकडे गळ घातलेली होती, अजित पवारांकडे गळ घातलेली होती आणि त्यावरून ही संपूर्ण उमेदवारी जी आहे ती निश्चित झाली असल्याची माहिती कळते. आणि आज दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार या आपला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्याकरता विधिमंडळात येतील अशी माहिती मिळते. त्यामुळे या सगळ्या संदर्भाची अधिकृत अशी घोषणा जी आहे ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे या सगळ्या संदर्भात करतील. आणि ही माहिती स्वतः सुनील तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितली की आमचा राज्यसभेचा उमेदवार जो असणार त्याची अधिकृत घोषणा आज सकाळी होईल म्हणून. नक्कीच अक्षय, त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या माहितीसाठी.